गोंयांत येतकूच सगल्यांक गोवन फिश थाली आनी सी फूड खावपाक खूब आवडटा। पूण केन्ना गोवन वेज थाली ट्राय केल्या? आयज आमी करुया ऑथेंटीक अँड ट्रेडिशनल गुडी पाडवा स्पेशल गोवन वेज थाली। सिंपल आनी डिलिशियस, खावपाक सामकी रुचीक आनी करपाक सामकी इजी गोवन वेज थाली। गोवन स्टायल दाळ करपाक 1 कप तूर दाळ 2-3 फावटी धुवन एकवर उदकान फुगत घालून घेतला। फुगत घातलेली दाळ कुकरान घालून घेवया। एक मिडियम साइज चिरलेले टोमाट, 2 उबे चिरलेल्यो हरव्यो मिरसांग्यो, पाव चमचो हळद, 1 कप उदक घालून धाकणे धापून मिडियम टू लो फ्लेमीर कुकराची 2 सिटी मारून घेवया। 2 सिटी मारून दाळ सामकी परफेक्ट शिजलेली आसा। अशा तरेन 80 to 90% कूक करून घेयात, चड ओवर कूक करूं नाका। दाळ शिजून रेडी आसा। आता दाळीक फोडणी मारून घेवया। गॅसीर कायल ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरें गरम करून घेवया। तेल गरम जातकीच 1 चमचो सांसवा, 1 चमचो जिरे, पाव चमचो हिंग, 6 ते 7 तळायली लसूण आनी थोडीशी करपिलाची पानां घालून लसणीचो कच्चो वास वचसर लो फ्लेमीर परतून घेवया। थोडीशी ओली कोथमीर, अर्दो चमचो रेड चिली पावडर, अर्दो चमचो काश्मीरी चिली पावडर, पाव चमचो हळद घालून लो फ्लेमीर मातशे वगत मसालो फोडणेन मातसो मिक्स करून घेवया। मसालो चड काळो करनाका, मातशे वगतूच परतून घेयात। आता उकडलेली दाळ घालून फोडणेन सामकी मिक्स करून घेवया। मिडियम टू लो फ्लेमीर 10 ते 15 मिनटां दाळ शिजोवन घेवया। दाळीन उदक कमी आसा जाल्यार गरम उदकूच घालात। गरम उदक घातल्यार दाळ शिजपाक टायम लागना आनी दाळ मातशी दाट जाता। अशे तरेन मदीं मदीं 2-3 फावटी धवळ मारून घेयात। ऑलमोस्ट 10 ते 12 मिनटां जाली। मिडियम टू लो फ्लेमीचेरूच दाळ शिजता। चवीनुसार मीठ घालून आनी मातशें मिक्स करून आनी एक 2-3 मिनटां लो फ्लेमीचेर दाळ शिजोवन घेवया। गोवन स्टायल दाळ ऑलमोस्ट जाल्ली आसा। थोडीशी ओली कोथमीर घालून मातशे वगत मिक्स करून गॅस बंद करून घेवया। गोवन फेमस चण्याचो रोस करपाक 1 कप धवे वाटाणे रातभर फुगत घालून कुकराक लावन 2-3 सिटी मारून घेतला। गॅसीर कायल ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरें गरम करून घेवया। तेल गरम जातकीच 4 सोललेली लसूण, अर्द इंच आलें, उबो चिरलेलो एक मिडियम साइज कांदो घालून कांद्याचो लायट गोल्डन कलर जायसर मिडियम टू लो फ्लेमीर परतून घेवया। कांद्याचो कलर चेंज जावंक लागला अशे तरेन कांद्याचो कलर येयसर परतून घेयात। अर्दे नाल्लाची सोय, बारीक चिरलेले एक धाकटे टोमाट, थोडीशी करपिलाची पानां आनी थोडीशी ओली कोथमीर घालून लो ते मिडियम फ्लेमीर सोयेचो कलर चेंज जायसर परतून घेवया। सोयेचो कलर चेंज जावंक लागला अशे तरेन लायट गोल्डन कलर येयसर परतून घेयात। गॅस बंद करून भाजलेली सोय सामकी थंड करून घेवया। थंड जातकीच मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेवया। अर्दो चमचो हळद, 1 चमचो गोवन गरम मसाला, 2 चमचे उकडलेले चणे आनी 1 कप उदक घालून धाकणे धापून मातशे जाडशेत वांटून घेवया। उकडलेले चणे मुद्दम घालात, ग्रेव्ही दाट जाता आनी चण्याचो रोस खावपाक खूब रुचीक लागता। अशे तरेन मिडियम फायन पेस्ट करून घेयात। रोसाचे वांटून जाल्ले आसा। आता फोडणी मारून घेवया। गॅसीर कायल ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल गरम करून घेवया। तेल गरम जातकीच 1 चमचो सांसवा, पाव चमचो हिंग, 1 चमचो बारीक चिरलेली लसूण, अर्दो चमचो बारीक चिरलेले आले लसणीचो कच्चो वास वचसर लो फ्लेमीर परतून घेवया। आले लसणीच्या जाग्यार 1 ते 1.5 चमचो जिंजर गार्लिक पेस्ट सुद्धा घातल्या जाता। थोडीशी करपिलाची पानां, थोडी ओली कोथमीर आनी एक मिडियम साइज बारीक चिरलेलो कांदो घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो ट्रान्सलुसंट जायसर परतून घेवया। कांदो चड गोल्डन ब्राउन करपाची गरज ना, ट्रान्सलुसंट जायसरूच परतून घेयात। एक मिडियम साइज बारीक चिरलेले टोमाट घालून टोमाट सॉफ्ट जायसर मिडियम टू लो फ्लेमीर परतून घेवया। ऑलमोस्ट 2-3 मिनटां जाली। लो फ्लेमीचेरूच परतून घेतला आनी टोमाट बरें सॉफ्ट जाल्ले आसा। आता वाटलेली मसाल्याची पेस्ट घालून कितले दाट पातळ जाय हेचो अंदाज घेवन उदक घालून घेयात। उकडलेले धवे वाटाणे घालून चण्याचो रोस मिक्स करून घेवया। गोवन गरम मसाल्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला।
गोवन गरम मसाला घरान ना जाल्यार रेडीमेड गरम मसाला घातल्या जाता। मिडियम टू लो फ्लेमीर 15 ते 20 मिनटां चण्याचो रोस शिजोवन घेवया। चवीनुसार मीठ घालून मिक्स करून आनीक 2-3 मिनटां चण्याचो रोस मिडियम टू लो फ्लेमीर शिजोवन घेवया। ऑलमोस्ट 15 मिनटां जाली। मिडियम टू लो फ्लेमीचेरूच चण्याचो रोस शिजता। थोडीशी ओली कोथमीर घालून मातशें वगत मिक्स करून घेवया। चण्याचो रोस ऑलमोस्ट जाल्लो आसा। गॅस बंद करून गोवन स्टायल चण्याचो रोस सायडीक काडून ठेवया। सुकी बटाट्याची भाजी करपाक गॅसीर कायल ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरें गरम करून घेवया। तेल गरम जातकीच 1 चमचो सांसवा, 1 चमचो जिरे, पाव चमचो हिंग, 2 चमचे बारीक चिरलेले आले आनी लसूण, 2 बारीक चिरलेली हरवे मिरसांग, थोडीशी करपिलाची पानां आनी थोडी ओली कोथमीर घालून आले लसणीचो कच्चो वास वचसर लो फ्लेमीर परतून घेवया। आले लसणीच्या जाग्यार जिंजर गार्लिक पेस्ट सुद्दां घातल्या जाता। एक मिडियम सायज बारीक चिरलेलो कांदो घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो ट्रान्सलंट जायसर परतून घेवया। कांदो बरो फ्राय जाल्लो आसा। आता पाव चमचो हळद आनी 3 उकडलेल्या बटाट्याची फोडी घालून फोडणेन उकडलेल्या बटाट्याची फोडी मिक्स करून घेवया। उकडलेल्या बटाट्याची फोडी फोडणेन बरी मिक्स जाल्ली आसा। आता चवीनुसार मीठ घालून मातशें वगत मिक्स करून घेवया। लो फ्लेमीचेरूच 2-3 मिनटां मातशें मिक्स करून घेयात। चड शिजोवं नाका, बटाट ऑलरेडी उकडलेले आसा। थोडीशी ओली कोथमीर घालून मातशें वगत मिक्स करून घेयात। सिंपल आनी डिलिशियस सुकी बटाट्याची भाजी ऑलमोस्ट जाल्ली आसा। गॅस बंद करून भाजी सायडीक काडून ठेवया। गोवन वेज थाली गोवन खीर ना जाल्यार टोटली इनकम्प्लीट। गॅसीर एक आयदन ठेवून 2 चमचे तूप घालून तूप मेल्ट जातकीच पाव कप शेवयो घालून तुपान बरें परतून घेवया। मातशें परतून जातकीच ड्रायफ्रुट्स घालून घेवया। तुमकां आवडटा तसले ड्रायफ्रुट्स घालून घेयात। शेवयांचो लायट गोल्डन कलर येसगर परतून घेयात। कलर चेंज जावंक लागला 1.5 कप दूध घालून घेवया। डिटेल रेसिपी विथ इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला। दूध घालतकीच शेवयो सामक्यो मिक्स करून लो फ्लेमीर 10 मिनटां शिजोवन घेवया। ऑलमोस्ट 5-6 मिनटां जाल्ली आसा आनी शेवयांक बॉयल येवपाक लागला। 2 चमचे साखर घालून शेवयो धवळून घेवया। तुमकां कितले गोड जाय हेजो अंदाज घेवन साखर कमी जास्त केले जाता। आता 1 चमचो वेलचीचो पावडर घालून शेवयो धवळून घेवया। शेवयो लो फ्लेमीचेरूच शिजोवन घेयात आनी कंटिन्यू धवळून घेयात, नाजाल्यार शेवयो पोंदाक लागतली। हांवें केल्ली रायस खीर विदाउट शुगर रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला। चिमूटभर मीठ घालून मातशें वगत धवळून घेवया। ऑलमोस्ट 10 मिनटां जाली। लो फ्लेमीचेरूच शेवयो शिजता आनी शेवयो सामक्यो परफेक्ट जाल्ल्यो आसा। गॅस बंद करून गोवन स्टायल डिलिशियस शेवयो सर्व करून घेवया। गोवन स्टायल गुडी पाडवा स्पेशल वेज थालयेन टोटल 9 डिशीज आसा। शीत, दाळ, रोस, बटाट्याची सुकी भाजी, शेवयो, पुरी, सालाद, लोणचें आनी पापड। रेसिपी मुद्दाम ट्राय करात आनी आवडली जाल्यार फ्रेंड्स आनी फॅमिली वांगडा शेअर करपाक विसरो नाकात। बेगीन मेवळ्या आनी एक रेसिपी घेवन देव बरें करूं मोग आसूं।